संत गाडगेबाबा हे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरिबी राहणे स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांनी सामाजिक न्याय, सुधारणा व स्वच्छता या विषयात आवड निर्माण केली होती. गाडगेबाबाचा जन्म इसवी 23 फेब्रुवारी 1876 साली शेनगाव येथे झाला व त्यांचा मृत्यू 20 डिसेंबर 1956 साली वलगाव, अमरावती येथे झाला. गाडगेबाबा कीर्तनातून सांगत असत की देव दगडात नसून तो माणसात आहे, हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला. संत तुकारामांना ते आपले गुरु मानत असत. संत गाडगे महाराजांचे शेवटचे कीर्तन मुंबई बांद्रा येथील पोलीस स्टेशनमध्ये झाले. संत गाडगे महाराजांनी समाजसेवा चळवळ महाराष्ट्र राज्यात सुरू केली. याच चळवळीद्वारे त्यांनी सामाजिक न्यायाचा प्रचार केला. विशेषतः स्वच्छता विषयक सुधारणा सुरू केल्या. हरिजनांची दशा ओळखून संत गाडगेबाबांनी त्यांच्यासाठी पंढरपूर, नाशिक, पुणे, आळंदी, देहू येथे धर्मशाळा बांधल्या. गोहत्या थांबवण्यासाठी त्यांनी विदर्भात गोरक्षण केंद्र उभारले. त्यांनी अपंग व गरिबासाठी अन्नदान केंद्र सुरू केले. ज्यांना राहायला जागा नव्हती अशा व्रतासाठी त्यांनी घरे बांधली. कीर्तनाचा मुख्य उद्देश दैवी भक्ती जागृत करणे हा आहे. संगीत देवाबद्दलच्या भावना जागृत करण्यासाठी विशेषतः प्रभावी आहे. संत गाडगेबाबाचे पूर्ण नाव डेबोजी झिंगराजी जानोरकर हे होते. त्यांच्या आईच्या माहेरी मूर्तिजापूर तालुक्यातील दापोरी येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासून त्यांना शेतीत रस होता. गुराची निगराणी राखायला त्यांना फार आवडे. त्यांचे वडील झिंगराजी हे परीट होते. आई सखुबाईंनी त्यांचे नाव डेबोजी ठेवले होते. डेबोजी लहान असतानाच त्याचे वडील दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे डेबोजीची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळे लहानपणापासून त्यांना गुरे राखणे, रांगण चालवणे, शेतवाडी करणे अशी कामे करत असत. त्यांना कामाची आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबोजीचे लग्न लहानपणी झाले होते. त्यांना 4 मुली होत्या, पण ते संसारात फारसे रमले नाही. त्यांनी घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार करण्यासाठी ते घराबाहेर पडले. 1892 साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारशीच्या दिवशी रूढीप्रमाणे दारू व मटणाच्या जेवणाऐवजी गोडधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचेही काही आडले नडले, कोठेही काय काम करायचे असेल तर गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हितांची कामे सर्वजणांनी एकवटून केली पाहिजे, हा धडा त्यांनी गावकऱ्याला दिला. दिनांक 1 फेब्रुवारी 1905 रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला आणि तीर्थाटन केले. अनेक ठिकाणी भ्रमण केले. त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपणहून मदत करायला धावायचे. मदत केल्यानंतर कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता निघून जायचे. त्याचा मोबदला ते घेत नसत. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडी वजा फाटके तुटके कपडे घालायचे. गाडगे त्यांच्या हातात असे, त्याच्यामुळे लोक त्यांना गाडगेबाबा म्हणू लागले. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजवण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जीवापाड प्रयत्न केले. गाडगेबाबा हे एक थोर समाजसुधारक व कीर्तनकार होते. 20व्या शतकामध्ये समाजसुधारण आंदोलनामध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे त्यात गाडगेबाबा यांचे नाव आहे. गाडगेबाबांनी अज्ञान, अनिष्ट रूढी, परंपराला विरोध केला. कीर्तनाद्वारे लोकजागृती केली. चोरी करू नका, कर्ज काढू नका, व्यसनाच्या अधीन होऊ नका, देवाधर्माच्या नावाने प्राण्यांची हत्या करू नका, अस्पृश्यता पाळू नका, हे त्यांनी समाज सुधारणेसाठी लोकांना सांगितले. भूतदया व प्रामाणिकपणावर त्यांचा भर होता. त्यांनी 50-60 वर्षे महाराष्ट्राची निस्वार्थ सेवा केली. गाडगेबाबांनी राज्यातील प्रमुख शहरात धर्मशाळा, आश्रमशाळा, नद्यांना घाट, पाणपोया, गोरक्षण केंद्र, अपंगासाठी सदावर्त, मुलांसाठी शाळा, कॉलेज व वसतिगृह बांधून सर्वसामान्य जनतेच्या राहण्याची सोय केली. त्यांच्या नावाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राज्यस्तरीय मोहीम कार्यरत आहे. 1917 साली पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळेचे निर्माण केले. मी कुणाचा गुरु नाही व कोणी माझा शिष्य नाही असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले. 1908 साली पूर्णा नदीवर घाट बांधला.
1925 साली मूर्तिजापूर येथे गोरक्षण धर्मशाळा व विद्यालयाचे निर्माण केले. 8 फेब्रुवारी सन 1952 रोजी गाडगेबाबा मिशन स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षण संस्था व धर्मशाळा उभारल्या. गाडगेबाबा जात्याने परीट होते व गोदडे महाराज म्हणून ओळखले जात होते. गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते. 1931 साली वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली. गाडगेबाबांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख, कर्मवीरराव भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली. अमरावती येथील विद्यापीठात संत गाडगेबाबाचे नाव देण्यात आले आहे. या विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा हे 5 जिल्हे या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात. गाडगेबाबा यांच्या नावाने ग्रामस्वच्छता अभियान चालवून राज्य सरकारतर्फे पुरस्कारही दिले जातात. अशा प्रकारे ही गाडगेबाबाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.